Now let's start with the animal classification by the traditional method. पारंपरिक पद्धतीने प्राण्यांचं वर्गीकरण कसं केलं होतं ते आपण बघूया. ट्रेडिशनली पारंपरिक पद्धतीने नोटोकॉर्ड आहे किंवा नाही, प्रेझन्स और ॲब्सन्स ऑफ द नोटोकॉर्ड याच्यावरती क्लासिफिकेशन केलं होतं. आता नोटोकॉर्ड काय असतं. सो नोटोकॉर्ड इज नथिंग बट इट इज अ लॉन्ग rod like supporting structure. It is a rod like supporting structure which is present on the dorsal side of the animal body. Animal bodyच्या dorsal साइडला म्हणजेच काय पृष्ठबाजूला असलेलं एक supporting structure जे rod सारखं आहे, that is nothing but notochord. It supports the body. It keeps the nerves isolated from the remaining body. जे काही nerve tissue आहे त्याला पूर्णपणे isolate करतं from the other body parts. This is nothing but notochord. It is a supporting structure. For this time you can understand this, that it is a notochord, nothing but a supporting structure of the body. तर हे notochord आहे, प्रेझेंट आहे का ॲब्सेंट आहे याच्यावरती क्लासिफिकेशन केलं गेलं होतं. सो लेट स्टार्ट विथ द फर्स्ट पार्ट, दॅट इज नॉन कॉर्डेट्स. कॉर्ड म्हणजेच काय, नोटोकॉर्ड. नोटोकॉर्ड नाही म्हणजेच काय, नॉन कॉर्डेट्स. कॅरेक्टर्स काय काय आहेत. बॉडी इज नॉट सपोर्टेड बाय रॉड लाईक नोटोकॉर्ड. ऑब्विसली नावच आहे नॉन कॉर्डेट्स, म्हणजे नोटोकॉर्ड काय असणार आहे, ॲब्सेंट असणार आहे, बरोबर. नेक्स्ट, फॅरेंजियल गिल स्लिट्स आर ॲब्सेंट. फॅरेंजियल गिल स्लिट्स फिश मध्ये तुम्ही बघितलंय का. सपोज दिस इज अ फिश. फिश मध्ये इथं गिल स्लिट्स प्रेझेंट असतात, ज्याच्यातून ते काय करतात, श्वासोश्वास घेत असतात. हे जे फॅरेंजियल गिल स्लिट्स आहेत, ज्याला आपण मराठीत कल्लाविद्रे असे म्हणतो, इट इज ॲब्सेंट. ह्या नॉन कॉर्डेट्समध्ये फॅरेंजियल गिल स्लिट्स नसतात. नर्व कॉर्ड इफ प्रेझेंट इट इज ऑन दी वेंट्रल साइड, इट इज सॉलिड और पेअर्ड. नर्व कॉर्ड जो आहे तो वेंट्रल साइडला अधर बाजूला आहे आणि तो कसा आहे, सॉलिड आहे आणि पेअर्ड आहे. एक नाही तर दोन नर्व कॉर्ड्स प्रेझेंट आहेत. Heart, if present, it is on the dorsal side. Not necessary heart should be present in the non-chordates. Heart absent सुद्धा असू शकतं, पण जर ते प्रेझेंट असेल तर ते कुठं असणार आहे, डॉर्सल साइडला पृष्ठबाजूला असणार आहे. सो व्हॉट आर द कॅरेक्टर्स ऑफ नॉन कॉर्डेट्स. फर्स्ट, नॉन कॉर्डेट्स नावावरूनच लक्षात घ्यायचं की त्याच्यामध्ये काय नसणार आहे, नोटोकॉर्ड नसणार आहे. सेकंड, गिल स्लिट्स कल्लाविद्रे ॲब्सेंट आहेत. थर्ड, नर्व कॉर्ड तो कुठं असणार आहे, वेंट्रल साइडला, आणि तो कसा असणार आहे, सॉलिड असणार आहे आणि पेअर्ड. एक नाही तर दोन असणार आहेत नर्व कॉर्ड्स. कमिंग टू द नेक्स्ट पार्ट अबाउट हार्ट. इफ इट इज प्रेझेंट इट इज ऑन दी डॉर्सल साइड. हाउ यू विल रिमेंबर अबाउट दिस. नर्व कॉर्ड वेंट्रल साइड, यू कैन रिमेंबर NV. Nerve cord is on the ventral side, okay, and heart if present is it on the dorsal side, so it is HD. It is easy to remember in the non-chordates. Now coming to the next part, that is chordates. Here is a diagram of chordates. Now chordates म्हणजेच काय, पहिलं कॅरेक्टर डोक्यात आलं पाहिजे आपल्याला की काय असणार आहे, नोटोकॉर्ड असणार आहे. फर्स्ट, बॉडी सपोर्टेड बाय दी नोटोकॉर्ड प्रेझेंट आहे. फॅरेंजियल गिल स्लिट्स कल्लाविद्रे किंवा फुफ्फुसे म्हणजे लंग्स, दे कॅन बी प्रेझेंट फॉर दी रेस्पिरेशन पर्पज. श्वासोश्वासासाठी, रेस्पिरेशनसाठी गिल स्लिट्स किंवा लंग्स दोन्हीपैकी एक काहीतरी प्रेझेंट असणार आहे. नर्व कॉर्ड इज देअर अँड इट इज ऑन दी डॉर्सल साइड ऑफ द बॉडी. मग अशी नॉन कॉर्डेट्समध्ये काय होतं, NV होतं. इथं काय असणार आहे, ND. ओके, रिमेंबर. हार्ट इज प्रेझेंट ऑन दी वेंट्रल साइड. हार्ट बरोबर उलट्या बाजूला आहे, कुठं आहे, HV. हार्ट इज प्रेझेंट ऑन द वेंट्रल साइड. इझी टू रिमेंबर. नॉन कॉर्डेट्स लक्षात ठेवा, त्याच्या बरोबर ऑपोजिट काय आहे, कॉर्डेट्स. ओके, सो यू कॅन सी हियर इन दिस डायग्राम, दिस येल्लो कलर इज द नोटोकॉर्ड ओव्हर हियर. ओके, दिस इज द नोटोकॉर्ड. नोटोकॉर्ड काय तर सपोर्टिंग स्ट्रक्चर आहे, ते प्रेझेंट आहे. कमिंग टू द फॅरेंजियल गिल स्लिट्स. मी फिश बोलले होते, फिश सारखे इथे पण गिल स्लिट्स आहेत बघा, ज्याच्यामधून रेस्पिरेशन होऊ शकतात. देन टॉकिंग अबाउट दी नर्व कॉर्ड, दिस ब्लू इज नथिंग बट दी नर्व कॉर्ड विच इज हॉलो, म्हणजे त्याच्यामध्ये पोकळी आहे. ओके, नर्व कॉर्ड प्रेझेंट असतो ऑन दी डॉर्सल साइड. दिस इज
डॉर्सल साइड, अँड वेंट्रल म्हणजेच काय, अधर बाजू, खालची बाजू इज वेंट्रल बॉडी. इथं काय असणार आहे, हार्ट प्रेझेंट आहे. डायग्राम मध्ये दिसत नाही आहे पण हार्ट इज प्रेझेंट. ओके. कॉर्डेट्स अँड नॉन कॉर्डेट्स, दीज आर द टू टाइप्स. I think you must have understood the traditional method of classification. आतापर्यंत आपण काय बघत होतो, तर ट्रेडिशनल मेथड म्हणजेच काय, पारंपरिक पद्धत बघत होतो ॲनिमल क्लासिफिकेशनची. आजपर्यंत हीच सिस्टम प्रॅक्टिसमध्ये होती, ज्याच्यामध्ये कॉर्डेट्स आणि नॉन कॉर्डेट्स म्हणजेच काय, समपृष्ठरज्जू आणि असमपृष्ठरज्जू असणाऱ्या ॲनिमल्सबद्दल आपण क्लासिफिकेशन आतापर्यंत आपण प्रॅक्टिस करत होतो. पण आता नवीन सिस्टम आलेली आहे, and that new system consists of the 5 kingdom animal classification system, जी कोणी दिली आहे, सर रॉबर्ट विटॅकर यांनी दिलेली आहे. we are going to study about this 5 kingdom classification system. हे चालू करण्याआधी what are the criteria that were taken in the classification, कुठल्या क्रायटेरियाज घेतल्या होत्या रॉबर्ट विटॅकर सरनी, हे आपण बघूया. First one criteria was grades of organization. Body of animal is made up of cells. Okay, basic कुठलीही body असू दे animalची, it is made up of nothing but cells. In case of multicellular animals, many cells are performing different functions in their body. जर मल्टीसेलर ॲनिमल्स बद्दल आपण विचार करायला गेला, भरपूर सेल्स असतात जे वेगवेगळे फंक्शन्स करत असतात बॉडीमध्ये. पण युनिसेलर ॲनिमल्समध्ये काय आहे, ॲज देअर बॉडी इज मेड अप ऑफ सिंगल सेल, त्यांची बॉडीज मुळात कशाने बनलेली आहे, एकाच सेलनी. ऑल द फंक्शन्स आर परफॉर्म्ड ओनली बाय दी वन सेल, राईट. सो युनिसेलर आणि मल्टीसेलरमध्ये काय आहे, many cells in the multicellular, unicellular मध्ये only one cell, and that one cell is going to perform all the functions in the body. Body of organization of unicellular animals is referred to as protoplasmic grade organization. जी unicellular animals ची body आहे त्याला काय म्हणायचं आहे, तर प्रोटोप्लाझ्मिक ग्रेड ऑर्गनायझेशन. का, कारण की त्यांच्याकडे एकच सेल आहे, मुळात ही एकच सेल आहे, ही बॉडीज म्हणजे एक सेल आहे. हिअर यू कॅन सी ऑल दिस बॉडी ऑफ अमीबा इज नथिंग बट अ सेल, ओनली वन न्यूक्लियस इज प्रेझेंट, आणि हा एकच न्यूक्लियस, हा एकच सेल सगळे फंक्शन्स करणार आहे पूर्ण बॉडीचे. दॅट इज वाय द फर्स्ट ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन इज नथिंग बट protoplasmic grade organization. Example is amoeba or any other unicellular animal. Okay. मगाशी आपण प्रोटोप्लाझ्मिक ग्रेड बघितलं होतं, एक्झाम्पल होतं अमीबा और एनी अदर युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. कमिंग टू द नेक्स्ट ग्रेड, दॅट इज सेल्युलर ग्रेड ऑर्गनायझेशन. ह्यामध्ये मल्टीसेल्युलर ॲनिमल्सच असणार आहेत, बट if tissues are not formed, their body organization is called as cellular grade organization. आपल्याला सगळ्यांना माहित आहे मल्टीसेल्युलर ॲनिमल्स म्हणजेच काय, many cells are present. When many cells come together, they form a tissue ideally. पण यांच्यामध्ये tissues are not formed only. सेल्स एकत्र येऊन टिश्यूज फॉर्म करत नाहीत. That is why they are called as cellular grade organization. Example काय आहे, पॉरिफेरा. फायलम पॉरिफेरा मध्ये कुठलेही ॲनिमल्स, इथे एक्झाम्पल आहे स्पॉन्जेस. सी मध्ये आपल्याला स्पॉन्जेस सापडतात, इन डीप सीज. दीज आर द एक्झाम्पल ऑफ सेल्युलर ग्रेड ऑर्गनायझेशन. कमिंग टू द नेक्स्ट ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन, दॅट इज सेल टिश्यू ग्रेड ऑर्गनायझेशन. In case of some animals, cells come together to form tissues with the help of which all the body functions are performed. आता नेहमीप्रमाणे काही ॲनिमल्स मध्ये काय होणार आहे, सेल्स एकत्र येणार आहेत, दे आर गोइंग टू फॉर्म टिश्यू अँड दॅट टिश्यूज आर गोइंग टू परफॉर्म दी बॉडी फंक्शन्स. आयडियल वर्कच आहे, सेल्स कम टुगेदर टू फॉर्म टिश्यूज अँड टिश्यूज आर गोइंग टू परफॉर्म दी बॉडी फंक्शन्स as usual. That is why they are called as cell tissue grade organization. Example काय, तर निडारिया या फाइलम मधले कुठलेही animals याच्यामध्ये येतात. Here is one picture of an animal that comes under the nidaria. Next, coming to the tissue organ grade organization. Flatworms show tissue organ grade organization. Example त्यांनी already दिलाय, flatworms.
They show the tissue organ grade organization. In this type of organization, tissues are organized to form some organs. टिश्यूज एकत्र येतात आणि काही ऑर्गन्स फॉर्म करतात, सगळे फॉर्म करत नाहीत. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. सम ऑर्गन्स. सेल्स कम टुगेदर टू फॉर्म टिश्यूज. Tissues come together to form organs here, but only some organs, not all the organs are formed. However, complete organ systems are not formed. सगळी organ system बनत नाही, काहीच organ बनतात. Example इथं दिलेला आहे, that is flatworm. It is seen in the tissue organ grade system organization. Okay. Coming to the next part, that is organ system grade organization. Besides the 4 types of body organization mentioned above, कुठले कुठले होते? प्रोटोप्लाज्मिक होता. सेकंड काय होता? सेल्युलर ग्रेड ऑर्गनायझेशन होता. सेकंड काय आहे? टिश्यू ऑर्गनायझेशन होता. फोर्थ काय आहे? ऑर्गन फॉर्मेशन होता. नाउ कमिंग टू द नेक्स्ट, ऑर्गन सिस्टम ग्रेड ऑर्गनायझेशन. इथं काय फॉर्म होणार आहे? आता सिस्टम फॉर्म होणार आहे. इन विच डिफरंट ऑर्गन्स आर जॉईन टुगेदर टू फॉर्म ऑर्गन सिस्टम्स. याच्यामध्ये काय होणार आहे? वेगवेगळे ऑर्गन्स एकत्र येणार आहेत, बरोबर. आयडियल प्रमाणेच वेगवेगळे ऑर्गन्स एकत्र येणार आहेत टू फॉर्म दी ऑर्गन सिस्टम. फॉर एक्झाम्पल, इट इज नथिंग बट ह्युमन्स. आपल्यामध्ये सुद्धा वेगवेगळे ऑर्गन्स एकत्र येतात आणि वेगवेगळ्या सिस्टम्स फॉर्म करतात. फॉर एक्झाम्पल, रेस्पिरेटरी सिस्टम. For example, digestive system. Okay, these are the systems that are formed in human beings when various organs come together. So this is cellular grade, tissue grade, organ grade and system grade organization. So we are studying the criteria of animal classification by Robert Whittaker, that is kingdom wise. Okay, so second criteria is nothing but body symmetry. पहिली होती ग्रेड ऑर्गनायझेशन, त्याच्यामध्ये 5 ग्रेड ऑर्गनायझेशन होत्या. आता नेक्स्ट आहे बॉडी सिमेट्री. इन इमॅजिनरी सेन्स आपण इमॅजिन करायचं आहे, इफ बॉडी ऑफ एनी ॲनिमल इज कट थ्रू इमॅजिनरी ॲक्सेस ऑफ द बॉडी, इट मे और मे नॉट प्रोड्यूस 2 इक्वल हाफ्स. कुठलीही ॲनिमल घ्या, त्याला इमॅजिनरी ॲक्सेसमधून कट करा, उभं करा, आडवं करा किंवा बाजूनं करा, कसंही कट करा, तिरकं करा, कुठल्याही ॲक्सेसमधून त्याला कट करा. जर आपल्याला इक्वल हाफ्स मिळत असतील तर तो काय झाला? इट इज नथिंग बट सिमेट्रिकल और असिमेट्रिकल बॉडी कॅन बी फॉर्म्ड. म्हणजेच काय की इक्वल हाफ्स मिळाले किंवा नाही मिळाले, बोथ कॅन हॅपन, राईट. So depending on this property, there are different types of animal bodies that are present on the earth. Now we will see the types of body symmetry. कुठल्या ॲक्सेस मधून कट केल्यानंतर कसं आपल्याला इक्वल हाफ्स मिळतात ते बघूया. कमिंग टू द फर्स्ट इज असिमेट्रिकल बॉडी. म्हणजे कुठूनही कुठल्याही ॲक्सेस मधून कट करा, तुम्हाला काय मिळणार नाहीये? सिमेट्री मिळणार नाही, इक्वल हाफ्स मिळणार नाहीयेत. In case of such body, there is no any such imaginary axis of the body through which we can get 2 equal halves. म्हणजे काय? कुठलीही अशी imaginary axis नाही आहे. No any imaginary axis in the body is present. त्याच्यात जर आपण कट केलं की आपल्याला काय मिळणार आहेत? 2 equal halves मिळणार आहेत. अशी कुठलीच ॲक्सेस नाही आहे. इथं एक्झाम्पल काय? दिस इज पॅरामोशियम, दिस इज अमीबा. या पॅरामोशियमला कुठल्याही इमॅजिनरी ॲक्सेस मधून कट करा, तुम्हाला इक्वल हाफ्स मिळत आहेत का? नाही. या अमिबाला पण कुठल्याही ॲक्सेस मधून कट करा, इक्वल हाफ्स मिळण्यासारखे दिसतंय का? असं करा, असं करा, असं करा, इक्वल हाफ्स मिळण्यासारखं वाटतं? नाही. कुठूनही आपल्याला या दोन्हीमध्ये, पॅरामोशियम आणि अमिबामध्ये कुठंही इक्वल हाफ्स, इक्वली कट केलेले भाग दिसत नाही आहेत. त्यामुळे ते काय आहे तर असिमेट्रिकल बॉडी यामध्ये ते मोडले जातात. कमिंग टू द नेक्स्ट पार्ट, दॅट इज रेडियल सिमेट्री. इन दिस टाइप ऑफ बॉडी, इफ इमॅजिनरी कट passes through the central axis but any plane of the body, it gives 2 equal halves. म्हणजेच काय? जो इमॅजिनरी ॲक्सेस आपण धरणार आहे तो कुठून गेला पाहिजे? या बॉडीच्या सेंट्रल ॲक्सेस मधून गेला पाहिजे, सेंटर मधून गेला पाहिजे आणि आपल्याला काय मिळायला पाहिजे? 2 इक्वल हाफ्स मिळाले पाहिजे. दिस इज नथिंग बट रेडियल सिमेट्री. एक्झाम्पल आहे स्टारफिश.
देर आर 5 डिफरंट ॲक्सिसेस दॅट कॅन फॉर्म सिमेट्री. या रेडियल सिमेट्रीमध्ये कसं आहे, 5 वेगवेगळे ॲक्सिस असू शकतात, इमॅजिनरी ॲक्सिस असू शकतात, ज्याच्यामुळे आपल्याला सिमेट्री मिळेल. सो दिस इज नथिंग बट एक्झाम्पल ऑफ सिमेट्री. फर्स्ट इज रेडियल सिमेट्री, ज्याच्यामध्ये एक्झाम्पल आहे स्टारफिश, ज्याच्यामध्ये एकच सेंट्रल ॲक्सिस आहे जो कट करतो इंटू 2 इक्वल हाफ्स. एकच नाही तर 5 सुद्धा असू शकतात. ओके, कमिंग टू द नेक्स्ट पार्ट, दॅट इज बायलॅटरल सिमेट्री. बायलॅटरल सिमेट्री म्हणजे काय, या बॉडी पार्टमध्ये देर इज ओनली वन सच इमॅजिनरी ॲक्सिस ऑफ द बॉडी थ्रू विच वी कॅन गेट 2 इक्वल हाफ्स. एकच इमॅजिनरी ॲक्सिस आहे ज्याच्यामधून आपण पास केलं की आपल्याला काय मिळणार आहे, 2 इक्वल हाफ्स मिळणार आहेत. दिस इज द एक्झाम्पल ऑफ ह्युमन बॉडी. ही ॲक्सिस उभी हॉरिझॉन्टल ॲक्सिस आपण घेतलाय आणि वरून खालीपर्यंत कट केला आणि वी आर गोइंग टू गेट 2 इक्वल हाफ्स. दिस इज द एक्झाम्पल ऑफ ह्युमन बीइंग्स. आणखीन काय, इन्सेक्ट्स आहेत, फिश आहे, फ्रॉग आहे, बर्ड्स आहेत. दीज आर नथिंग बट बायलॅटरल सिमेट्री. तर आता आपण काय काय शिकलो. फर्स्ट वी सॉ अबाउट दी नथिंग बट दी asymmetrical bodies. ओके, सेकंडली वी सॉ अबाउट दी सिमेट्रिकल बॉडीज. त्याच्यामध्ये काय आहे, फर्स्ट इज रेडियल सिमेट्री अँड सेकंड इज बायलॅटरल सिमेट्री. रेडियलचे एक्झाम्पल काय आहे, स्टारफिश, आणि बायलॅटरलचे एक्झाम्पल तुम्ही लक्षात ठेवू शकता, ह्युमन बीइंग्स और अदर ऑल दीज थिंग्स. ओके, सो दिस इज ऑल अबाउट दी बॉडी सिमेट्री. Coming to the next criteria, that is germ layers. जर्म लेयर्स म्हणजेच काय, जनन स्तर असं मराठीत त्याला म्हणतात. त्याचे 2 प्रकार आहेत. फर्स्ट इज डिप्लोब्लास्टिक अँड सेकंड इज ट्रिप्लोब्लास्टिक. डिप्लोब्लास्टिक म्हणजे काय, द्विस्तरीय, 2 स्तर असतील. ट्रिप्लोब्लास्टिक म्हणजे त्रिस्तरीय, म्हणजे 3 स्तर प्रेझेंट असतील. इन केस ऑफ मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम, germ layers are formed during initial period of their embryonic development. जसं हळूहळू एम्ब्रियो डेव्हलप होत जातं त्याच्यामध्ये काय फॉर्म होतात, जर्म लेयर्स फॉर्म होतात. जर्म लेयर्स म्हणजेच काय, तर जनन स्तर तयार होतात. त्याचे 3 स्तर आहेत. तो व्हॉट आर दोज वी विल सी नाउ. इन केस ऑफ सम ॲनिमल्स ओनली 2 जर्म लेयर्स आर प्रेझेंट. काही ॲनिमल्समध्ये 2च लेयर तयार होतात. त्यांना म्हणायचं दॅट इज एंडोडर्म अँड एक्टोडर्म. जे ॲनिमल्समध्ये 2च लेयर तयार होतात ते कुठले कुठले आहेत, एंडोडर्म अँड एक्टोडर्म. दे आर कॉल्ड ॲज डिप्लोब्लास्टिक. ओके, दॅट इज द्विस्तरीय. एक्झाम्पल आहेत निडारियन्स. ओके, स्पॉन्जेस एक्झाम्पल. इन मोस्ट ऑफ द रिमेनिंग ॲनिमल्स 3 जर्म लेयर्स आर फॉर्म्ड. बाकीच्या ॲनिमल्समध्ये काय मिळतात, 3 जर्म लेयर्स मिळतात. कुठले कुठले, एंडोडर्म, मेसोडर्म अँड एक्टोडर्म. What are the germ layers? Endo म्हणजेच काय, आतला. एंडो, मेसो मधला, लक्षात ठेवायला सोपं. ओके, आणि एक्टो बाहेरचा. ओके, सो एंडो म्हणजे आतला, मेसो मधला, एक्टो म्हणजे बाहेरचा. ओके, सो एंडोडर्म, मेसोडर्म अँड एक्टोडर्म आर द 3 जर्म लेयर्स. आणि ज्यांच्यामध्ये 2च असतात, एंडो आणि एक्टो, आतला आणि बाहेरचा, त्यांना काय म्हणायचं, डिप्लोब्लास्टिक. ज्यांच्याकडे 3ही पण आहेत, एंडो, मेसो, एक्टो, त्यांना काय म्हणायचं, ट्रिप्लोब्लास्टिक. म्हणजे 3ही जननस्तर प्रेझेंट आहेत. इथं खाली डायग्राममध्ये दिलाय बघा. एक्टोडर्म फॉर्म्स दी एक्झोस्केलेटल. एक्झोस्केलेटल म्हणजे बाहेरील अंग तयार करतो हा जर्म लेअर. जे काही तुमचं स्किन नसेल, जर्म्स, जे काही तुमच्या बॉडीमध्ये स्किन आहे ते कोण फॉर्म करतं, एक्टोडर्म. कमिंग टू दी नेक्स्ट पार्ट, मेसोडर्म. जे काही ऑर्गन्स आहेत तुमच्या बॉडीमध्ये ते कोण तयार करतं, मेसोडर्म. आणि एंडोडर्म काय करतो, इनर लाइनिंग ऑफ दी ऑर्गन्स तयार करतो. जे काही टिश्यूज तयार होत आहेत ते कशामुळे होत आहेत, तर एंडोडर्ममुळे तयार होत आहेत.